नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला या ठिकाणी 14 एकरची जागा दाखवतो आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे लोक नवीन असतील त्या लोकांना सर्वप्रथम विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांचे अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी जागा विकत घेता येऊ शकतात. आणि कोकणामध्ये फार्म हाऊस असेल, कोकणी घर बांधायचं असेल किंवा आपल्याला एक लागवड करायची असेल, झाडांची प्लांटेशन करायचं असेल आणि एक निसर्ग सानिध्यामध्ये आपलं आयुष्य स्पेंड करायचं असेल, त्यासाठी उपयोगी अशी शेतजमीन मी तुम्हाला या ठिकाणी आज दाखवणार आहे. तर मंडळी, हा तुम्ही बघताय हा डांबरी रोड आहे आणि हा डांबरी रोड जो आहे तो स्टेट हायवेपासून असा आतमध्ये 2-2.5 किलोमीटर आतमध्ये आपल्या प्लॉटपर्यंत डांबरी रोड अवेलेबल आहे, रस्ता अवेलेबल आहे. अशी शेतजमीन आज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर मंडळी, या ठिकाणी हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जागेची माहिती या ठिकाणी नक्कीच तुम्हाला घेता येऊ शकते. मंडळी, आज जो प्लॉट मी तुम्हाला दाखवतो आहे तो पूर्ण मातीचा आहे आणि लागवडीसाठी म्हणजे लागवड करण्यासाठी उपयोगी अशी शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर म्हणजे आता आपण ॲक्च्युअल प्लॉटमध्ये पोचलो आहे. हा जो रोड फ्रंटेज आहे आपल्या प्लॉटला तो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. आणि या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने जी झाडी दिसते ती आता या ठिकाणी पावसाळ्यात ती झाडी या ठिकाणी वाढलेली आहे आणि ती या ठिकाणी तुम्हाला साफसफाई केल्यास हा प्लॉट चांगला ओपन दिसू शकतो. पण मी काही ठिकाणी हा व्हिडिओ शूट केला आहे, जिथे ते जागेमध्ये जाता येईल त्या ठिकाणी हा व्हिडिओ शूट केला आहे. हा एक कच्चा रोड आपल्या प्लॉटमध्ये जातो आहे. कच्चा रोडच्या उजव्या हाताला ही शेतजमीन आहे. टोटली 14 एकरचा प्लॉट आहे. एकच मालकीची शेतजमीन आहे. कोणतीही अडचण नाही आहे. प्लॉट विकत घेताना आपल्याला या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सोडवून दिल्या जाणार आहेत. पण कोणतीही अडचण नाही आहे, म्हणजे 7/12 क्लिअर टायटल्स आहेत. जागा बघू शकता कॅमेऱ्यामध्ये. ही पूर्ण जागा मातीची आहे, सॉईल आहे पूर्ण. आणि लागवडीसाठी आंबा, काजू असे वेगवेगळ्या लागवडीसाठी अशी शेतजमीन आहे. या ठिकाणी प्लॉटमध्ये भातशेती आहे. तसेच हा लाईटचा जो मोठा DP आहे तो आपल्या प्लॉटच्या शेजारी म्हणजे जवळपास आहे. तिथून आपल्याला लाईट कनेक्शन या ठिकाणी घेता येऊ शकतं. दुसरी गोष्ट, पाण्याची या ठिकाणी कोणतीही कमतरता नाही आहे. या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे जमिनीच्या भूगर्भामध्ये या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाणी मिळू शकतं. या ठिकाणी तुम्ही पाणी या ठिकाणी शोधणारे जे असतात त्यांच्याकडून म्हणजे कॉम्प्युटरवर एक GPS सिस्टमने या ठिकाणी तुम्हाला पाणी शोधून दिलं जाईल आणि त्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात बोरवेल मारून या ठिकाणी पाणी तुम्हाला उपलब्ध करता येऊ शकतं. अशी शेतजमीन आहे. प्लॉटमध्ये आता जंगली झाडं आहेत, काही ठिकाणी क्वचित काजूची झाडं अवेलेबल आहेत. आणि मंडळी, अशी पूर्ण शेतजमीन, खूप सुंदर प्लॉट आणि आजूबाजूचा व्ह्यू चांगला आहे. पुढे वस्ती आहे, पाठी वस्ती आणि मधला जो प्लेस आहे वाडी वस्तीत जाण्या येण्याचा, त्या प्लेसमध्ये ही शेतजमीन अवेलेबल आहे. तर मंडळी, या जागेची माहिती घ्या. कोणतीही व्हिजिट चार्जेस तुम्हाला द्यायचे नाहीत आणि ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक ट्रान्सपरन्सी व्यवहार या ठिकाणी तुम्हाला करून दिला जाईल. तसेच म्हणजे वकील सरचिटणीस असेल, पेपर नोटीस असेल, फेरफार असतील, या सर्व या ठिकाणी तुम्हाला गोष्टी करून दिल्या जातील आणि पूर्ण क्लिअर टायटलच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर मंडळी, वेळ घालवू नका. जागा चांगली आहे. पुणे मुंबईपासून ही जागा एक 4-5 तासाच्या अंतरावर आहे. तसेच कोल्हापूरपासून एक 100 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. तसेच साखरपा जो मेन स्टेट हायवे त्या हायवेपासून ही शेतजमीन जवळपास आहे. साखरपा जो मेन समृद्धी महामार्ग आहे, म्हणजे कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, हा जो सागरी महामार्ग आता जो होतो आहे, म्हणजे जो जहाजांसाठी तिथे कच्चा माल उपलब्ध होतो आणि तो जहाजांमधून आणलेला कच्चा माल या ठिकाणी त्या हायवेने कोल्हापूरमार्गी नाशिकच्या ठिकाणी पोचवला जातो. त्या हायवेपासून हा आपला प्लॉट जवळपास आहे. मंडळी, खूप म्हणजे आंबाघाट असेल किंवा साखरपा असेल किंवा देवरुख बाजारपेठ असेल, तर ह्या परिसरात असलेली ही शेतजमीन आहे.
मंडळी खूप सुंदर प्लॉट आहे. स्टेट हायवे, नॅशनल हायवे या हायवेपासून जवळपास असलेली शेतजमीन आहे. तर मंडळी माझी माहिती जर तुम्हाला कमी वाटत असेल, कुठल्याही प्रकारची माहिती तुम्हाला माझ्याकडून घ्यायची असेल, तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तसेच मंडळी शेतजमीन घेताना तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे. शेतकरी दाखला असेल, फार्मर सर्टिफिकेट बनवायचं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी कोणती चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी मी 15 दिवसामध्ये शेतकरी दाखला बनवून देऊ शकतो, तो पण व्यवस्थित. आणि त्या ठिकाणी तुम्ही शेतजमीन कुठेही महाराष्ट्रामध्ये शेतजमीन विकत घेऊ शकता. तर मंडळी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी संपर्क करू शकता. तसेच मंडळी या ठिकाणी या जागेमध्ये लाईट कनेक्शन अवेलेबल होऊ शकतं, पाणी कनेक्शन उपलब्ध होऊ शकतं. रोड ॲक्च्युअल प्लॉट जो आहे तो रोडला टचमध्ये आहे. म्हणजे जे प्लॉटसाठी आपल्याला उपलब्धता आहे ती या ठिकाणी नक्कीच होणार आहे. वेळ घालवू नका, जागा खूप सुंदर प्लॉट आहे. या ठिकाणी लागवडीसाठी खूप वाव आहे. सागवण असेल, चंदन असेल किंवा इतर कमर्शियल लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता. मंडळी कुठलीही प्रकारची लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता. अशी ही शेतजमीन मातीचा प्लॉट आहे. मातीचा प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ज्या लागवडी आहेत त्या करणं शक्य आहे. तसेच पाणी असल्यामुळं या ठिकाणी कुठलाही भाजीपाला असेल किंवा कमर्शियल कलिंगड लागवड असेल, पपई लागवड असेल, केळी लागवड असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता. या प्लॉटच्या खालच्या साईडला डॅमचं प्रयोजन या ठिकाणी शासनाने केलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी भविष्यामध्ये खालच्या बाजूला डॅम बनवला जाणार आहे आणि त्या डॅमचं पाणी तुम्ही या ठिकाणी शेतीसाठी उपयोगात आणू शकता. तर मंडळी भविष्यामध्ये पाणी हे भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध होणार आहे, कारण डॅम शेजारीच असणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी पाण्याची उपलब्धता या ठिकाणी तुम्हाला होऊ शकते. मंडळी रोड, लाईट, पाणी या सर्व सोयी उपलब्ध असलेली ही शेतजमीन आहे. अशी सुवर्ण संधी घालून देऊ नका. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही या जागेची किंमत या ठिकाणी आम्ही 6 लाख रुपये पर एकर सांगतो आहे. पण जागेच्या किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी कमी करून दिलं जाणार आहे. जास्तीत जास्त निगोशिएबल म्हणजे कमीत कमी रेटमध्ये या ठिकाणी ही जागा तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम मी या ठिकाणी करू शकतो. तर म्हणजे पूर्ण वेळ देऊन या जागेला भेट द्या. तसेच माझे प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच शेतजमिनीची व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही माझ्याकडून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बघू शकता. तसेच त्या शेतजमिनी विकत घेऊ शकता. तसेच माझ्याकडं 200 एकर असेल, 1000 एकर असेल, अशा शेतजमिनी माझ्याकडं उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला ते डॉक्युमेंट असतील ते व्हेरीफाय करून तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतो आपण. थँक्यू. पुन्हा भेटूया. थँक्यू.